एका पोराला काय करायचं होतं, लग्न करायचं होतं. मग त्याची गावाकडे होती जमीन 5 एकर. बरं त्याला स्थळ बघायला आलं, पोरीनं म्हणली पुण्यामध्ये जागा पाहिजे. ह्यानं काय केला, गावाकडची शेती ऐकली, पुण्यात जागा घेतली. पुरीचा प्रश्न मिटला. आता आला पुरीचा बाप. तो म्हणला नाही 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 नाही, पुण्यामध्ये जागा असली तर गावाकडे जमीन पाहिजे. त्यानं तिकडं 2 गुंठे घेतलेली, 1 गुंठा माघारी ऐकली, इकडं काय केली 2-2.5 एकर जमीन घेतली. ह्याला वाटलं आता लग्न झाल्यातच जमा आपलं. आणि तिसरी कोण राहिली हो, सगळ्यात मोठी गोष्ट राहिली ना. तिनं म्हणली जागा पुण्यात हाय म्हणला, शेती गावाकडे हाय म्हणला, सरकारी नोकरी, गप्पच बसलं मारा. आता मला सांगा, सगळ्याच बायकाला नोकरीदार पाहिजे, मग एवढ्या नोकऱ्या आणायच्या कुठून? बरोबर आहे का? बरं नोकरी असली तर शेती विचारते. पुरीच्या आईला विचारलं तुमची पोरगी शेतात जाते का? अजिबात नाही, आमची पोरगी शेतात अजिबात कधीच गेली नाही आमची. मग शेती कशाला, का तिथे ब्युटी पार्लर बांधायला पाहिजे का?